गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सण म्हटलं की किती प्रसन्न वाटतं ना घरात. तसंच आजही मला वाटत होतं आणि म्हणूनच मी मस्त रांगोळी काढायला घेतली. पटापट रांगोळी आटपून खाली मला पानंही आणायला जायचं होतं. आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं पाहिजे असतात पूजेसाठी, हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तर मग तेच मी सगळं सामान गोळा करायला गेले. मम्मीने मस्त असा प्रसाद बनवला. खूप टेस्टी लागतो हा प्रसाद. कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद असतो पण तरी टेस्टला छान लागतो. मग अशी गुढीची तयारी सुरू केली. आम्ही पण मस्त रेडी झालो. पूजेला लागणारं सामान मम्मीने आधीच सर्व बाजूला काढून ठेवलं होतं, म्हणूनच आमची काही झालीच नाही आणि मस्त अशी तयारी सुरू होती पूजेची. तुम्ही बघू शकता मी गडव्याला दोरा बांधलाय गुंडाळा आणि नंतर त्याला स्वास्तिक काढून टिक्के लावतीये 5. तर हे सगळं झाल्यानंतर गुढीला मस्त असा तो गडवा ठेवला आणि छान अशी गुढी रेडी झाली. तुम्ही बघू शकता किती छान दिसतीये आणि फ्रेश पानं मिळाल्यामुळे अजूनच अट्रॅक्टिव्ह वाटत होती. गुढीपाडव्याच्या पूजेला काय काय सामान लागतं आरतीत, त्याचा पण मी एक वेगळा व्हिडिओ तयार केला आहे, तो पण तुमच्याबरोबर शेअर करेन. आम्ही दोघांनी मिळून पूजा केली आणि पटकन नैवेद्याचं ताट तयार केलं, स्वयंपाक तयार केला. तिथलं तुळशीचं पान घेऊन नैवेद्यावर ठेवला आणि कृष्णार्पण करून नैवेद्य दिवाला दाखवला आणि मग आम्ही पण प्रसाद खाल्ला. तर प्रसाद कडुनिंबाच्या पानांचा आणि त्यावर कांदा चिरून जिरेपूड आणि थोडं काळं मीठ टाकून मस्त प्रसाद तयार होता आणि घरात पण बघा किती प्रसन्न वाटत होतं आणि गुढी पण खूप छान वाटत होती. मग असा हा प्रसाद आम्ही एन्जॉय केला. तुम्ही बघू शकता खूप टेस्टला खरोखर छान वाटत होता. तुम्ही पण बनवून बघू शकता नेक्स्ट गुढीपाडव्याला. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.